हरलो तरी राजा एक भाई देशमुख एक चाळीस पसंत करून या तालुक्याला कुठे ढकलली नाही हे सत्य आहे या ठिकाणी देशमुखांच्या समाधीची पूजा करायचा अधिकार त्यांनी गमावला नाही। आता समाधीची पूजा करायचा आपला अधिकार आहे। महाराष्ट्र मला घाबरतो आणि कुत्रीची माकडा आले की मला एक जण लय अवघड आहे दीपक आवाने बोलून घे ना माझं लय अवघड आहे तुम्ही तुमच्या पाया पुरतो 5-6 जागा घ्या मला काय म्हणतो पुन्हा जावं लागेल। मला निवडणुकीची भीती नाही लढला नाही नरडक तुटून पडले तरी मागं पुढं बघणार नाही स्वामी बांधलेलो तर घाट ठेवणार नाही एवढं सांगतो एकनाथ शिंदे साहेबांच्या अस्मितेचे तालुक्यावर आले आणि हाच धोका आहे। स्वर्गीय गणपतरावजी देशमुख 75 वर्ष आणि शहाजी बापू आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्यानं ताट मानानं चालत होता हे आमचं राजकारण होतं आणि आज राजकारणानं वेगळं वळण घेतलं हेलिकॉप्टरने यायचं धाड 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 मिलिटरीच्या माणसासारखं चालत सुटायचं दाब द्यायचा दाब दाखवा चाललंय काही नेमकं तिथे निवडणुका लढवायला का तुम्ही गुंडगिरी दादागिरी आमच्यावर करावी राहायला काय तुमच्या सगळ्यांना माझी आई शपथ आहे तुमच्या आईची उमेदवार या तालुक्यातला सगळ्या पक्षानं मिटिंग घेतली शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकुमी एक्का बनकर आबा उमेदवार जयाभाऊ नाव मला ठेवता 50 वेळा गावात मला माझ्या त्या ऑफिसून जाताय भुयारातले गाडी बाग 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 वाजत जाते ती करोडोपती असलेल्या त्या बाळासाहेब रेडिया बांधल्या जातात आमच्या गरीबाच्या घरी त्या ऑफिस पोराच्या तर मिळाला सातू बाळा सारखं मग चौदार जेवण करायचं तिकडे का पळत ही लढाई मी जास्त बोलत नाही या शहरासाठी माझ्या हट्टातोटी साहेबांनी 200 कोटी रुपये दिले 200 कोटी रुपये जर तुम्हाला काय दयामाया दाखवायची असं काय हे आपल्याला साहेबांनी दिलेलं त्याचं काय फेडायचं असं धनुष्यबाण दीपक आबा सावंत पटेल आईचं बापाचं नाव घेऊन 50 वर्ष गुलाबजामुन बासुंदी खाताना इथपर्यंत आता जरा भेटायला लागले का सावलीला जाण्यासाठी सगळा स्वाभिमान घाम ठेवून हजारी सलाईन लावून सुद्धा गडी पळो सुलतान बाळासाहेब हृदय बघण्यावर काय आमदार काय दीपक आबा दुसऱ्या बाजूला ज्यांना निवडून दिलं जयकुमार गोरे मला माहित होतं तुम्ही आता बिता उघडं पडलं म्हणाल इतक्या मार्का शाही बापू नाही निवडणुकी आधी मला माहिती होतं भाजपला माझं कपाट बोललेलं आहे पण मी शांत राहतो काय बोललो नाही टीका केली नाही नंतर सुद्धा फडणवीस साहेब आवर्जून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही पण आणि आज जोडवायचं सोडून तोडायचं करताय तुम्ही कशासाठी तोडलं काय माझा गुन्हा होता प्रसाद परेकाची आमदारकी करायसाठी रात्रंदिवस भाऊ दोघं 3 महिने झोपलो नाही आम्ही रणजित निंबाळकर निवडून आला पाहिजे म्हणून या उत्तम जानकरचं पाय झालं मी नवरा बायकोचं पाय झाली माझ्या दोस्ता पोरगाय म्हणून एवढ्या वेळ ऐकून आयुष्यात काय ऐकू नको 1 लाख मताचं 500 रुपये निंबाळकरला लेडी घालवलं ह्यांचा शब्द काल मोडला नागपूरला घेऊन गेलो फडणवीस साहेबांचं ऐकलं नाही 1.5 वर्ष त्या बाजल्यात मी 4
मला निवडणुकीची भीती नाही, लढला नाही. रक्त बसले घराण्याच्या भाजी लढला भाजी काम लढला जावटी त्याची माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शेताचं तुकडं झालं तरी त्यानं सुद्धा सांगितलं की माझ्या हातातल्या साखळ्या सुद्धा तुझ्या हाती घोड्यापेक्षा दमदार देखण्यात संभाजी महाराज त्याच्या रक्ताची अवलाद आहे. नरडक तुटून पडले तरी माग पुढं बघणार नाही. तो स्वामी बांधलेलो तर घाट ठेवणार नाही. एवढं सांगतो जी अस्मिता जपण्यासाठी मावळ्यांनी प्राण दिलं, तसं शिंदे साहेबांच्या अस्मितासाठी ज्यांनी आपल्या सातोला तालुक्यासाठी भरभरून दिलेलं आहे त्यांच्या अस्मितेला जपण्यासाठी तिथं धनुष्यबाणाला बघा. आणि हे जे बसले मला माहित आहे यावरून त्यांना मी कळले सगळे कपाटे बोलले काम झालंय का बा. आता रात्री बसल्या ते 2 हप्ते काढायचे म्हणजे सांगतो आलो का. सुभद्रेचं पंचपक्वान सोडून श्रीकृष्णानं द्रौपदीची भाजी भाकरी खाल्ली होती. अरे डोळा तुझं आपल्या तिसाची थाळी धोडकोल पाहिजे जनता आणि आनंद पाटीलच्या झोपडीतली भाजी भाकरी खाऊ पैशा सांगोला तालुका विकत घेऊ नका. महाराष्ट्र मला घाबरतो आणि मला अवघड आहे. दीपक गावाने बोलून माझं लय अवघड झालं. तुम्ही दुसऱ्या जिल्हाध्यक्षाला मला वाटतं तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू. मी तुम्हाला उपनगराध्यक्ष आणि 7-8 जागा दिलो मावळच्या मला देणार. तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला लागला काही कळतं का नाही. तरी राजा हरलो तरी राजा एक भाई एक चालती पसंत करून या तालुक्याला कुठे ढकलली नाही. हे सत्य आज तुम्हाला या ठिकाणी भाई देशमुखांच्या समाधीची पूजा करायचा अधिकार त्यांनी गमावलेला नाही. आता समाधीची पूजा करायचा आपला अधिकार. निवडणूक जिंका, घरादार जावा, लढाई जिंका. अरे गुन्हाची उजळण करत आनंदामध्ये समाधीवर करून जाऊया आणि आबासाहेबांचा आशीर्वाद घेऊया. कारण आबासाहेबांचं आयुष्यात मिळवलं नातवानं सगळं रे घालवलं. पोपटराव देशमुख कसला बाळ जन्माला आणला, कुठला पाळणा गायला होता हिला पाळण्याला. जास्त बोलत नाही, वेळ कमी आहे. पुन्हा कळकळ मैदान शेवटचं आहे. शेवटची सभा ही खरं मैदान. काळजी करू नका. दबाके सांगा फक्त साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो. माझे 2 शब्द. राज्यात सध्या नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलाय. सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला एकटं पाडत शेकाप राष्ट्रवादी इतर पक्षांना सोबत घेत युती केलेली आहे. आणि या कारणामुळे माजी आमदार शहाजी बापू सध्या नाराज आहेत. अशातच आता काय झाडी काय डोंगर फेम शहाजी बापू पाटील यांनी दीपक साळुंके आणि जयकुमार गोरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. शहाजी बापू नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात. सांगोल्यात बोलताना दीपक साळुंके आणि जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना शहाजी बापू पाटील म्हणाले की स्वाभिमानाची निवडणूक आहे, आपल्याला गुलाम बनविले, त्यापेक्षा जास्त मोठी गुलामगिरी आली आहे. गणपतराव देशमुख 75 वर्ष आणि मी 51 वर्ष इथे आहे. स्वाभिमानी जनता होती, आता हेलिकॉप्टर घेऊन येतं धाड धाड गुंडाशाही सुरू केली. निवडणुकीपूर्वी मला माहित होतं भाजपने कंबरड मोडलं, मला पाडण्यासाठी भाजपने शेकापला मदत केली.
भाजप सोबत इतका प्रामाणिक वागून का असं वागले, असा प्रश्नही शहाजी बापूंनी उपस्थित केला आहे. भाजपवर आरोप करताना शहाजी बापू पाटील म्हणाले की मुख्यमंत्री फडणवीस यांचा कोणताही शब्द मी मोडला नाही. लोकसभेला मी आजारी असतानाही भाजप उमेदवाराला 15,000चं मताधिक्य दिलं. मी माझ्या आजारपणाचा कोणताही विचार न करता काम करत राहिलो, याचं फळ मला दिलंय का, असा प्रश्नही शहाजी बापू पाटील यांनी उपस्थित केला आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.